नमस्कार. 2026च्या इंडियन स्मार्टफोन मार्केटमध्ये ना एक जबरदस्त लढाई सुरू झाली आहे. आणि ह्या वर्षीचे फ्लॅगशिप फोन्स म्हणजे फक्त काही किरकोळ अपग्रेड्स नाहीत, तर ते आपापल्या फील्डमधले चॅम्पियन्स आहेत. चला तर मग या सोर्स मटेरियलच्या आधारावर बघूया की ह्या स्पर्धेत नक्की कोण पुढे आहे. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न तो हाच आहे. आपल्यासमोर हे 5 जबरदस्त फोन्स आहेत आणि प्रत्येकाची स्वतःची अशी एक वेगळी खासियत आहे. पण मग आपल्यासाठी नक्की कुठला फोन योग्य आहे? चला या संपूर्ण विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ओके, चला तर मग मैदानात उतरलेल्या या 5 मोठ्या खेळाडूंना भेटूया. प्रत्येक फोन टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनमध्ये एक नवीनच बेंचमार्क सेट करतोय. आता ह्या स्लाइडवर जरा नजर टाका. इथे आपल्याला ह्या 5ही फोन्सची एकदम स्पष्ट तुलना दिसतेय. काही गोष्टी तर लगेचच डोळ्यात भरतात, जसं की OnePlus 15R ची ती तब्बल 7400 मेगाहर्ट्झची बॅटरी किंवा गॅलेक्सी S24 ची आकर्षक किंमत फक्त 40,849 रुपये. यातला प्रत्येक आकडा आहे ना, तो एक वेगळीच कहाणी सांगतोय. चला तर मग आता वळूया मेन इव्हेंटकडे. आम्ही या फोन्सना वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये विभागले, कारण कसं आहे, प्रत्येक फोन कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीत सर्वोत्तम आहे. बघूया कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये बाजी मारतंय. आणि आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची कॅटेगरी व्हॅल्यू किंग, म्हणजे कमीत कमी पैशात जास्तीत जास्त व्हॅल्यू देणारा फोन कोणता. आणि या कॅटेगरीचा मानकरी आहे सॅमसंग गॅलेक्सी S24. त्याचा तो 6.2 इंचाचा शानदार ॲमोलेड डिस्प्ले, 3x ऑप्टिकल झूम आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त 40,849 रुपये ही किंमत, या सगळ्यामुळे हे एक अनबीटेबल पॅकेज बनतं. हा चार्ट बघा. इथे गॅलेक्सी S24 आणि इतर फोन्सच्या किमतीमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. म्हणजे कमी किमतीत प्रीमियम फीचर्स देण्याच्या बाबतीत S24 खरंच एक किंग आहे. आणि तज्ज्ञांचं म्हणणं सुद्धा तेच आहे. हा फोन फक्त स्वस्त नाहीये, तर हातात धरायला सुद्धा खूप आरामदायक आणि प्रीमियम फील देणारा कॉम्पॅक्ट फोन आहे. आणि हेच या फोनला खऱ्या अर्थाने व्हॅल्यू किंग बनवतं. ओके, आपली पुढची कॅटेगरी बॅटरी चॅम्पियन. कारण आजच्या जगात ज्याची बॅटरी दिवसभर टिकते तोच खरा विजेता असतो, नाही का? आणि या शर्यतीतला आपला स्पष्ट विजेता आहे OnePlus 15R. अहो, तब्बल 7400 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आणि 165 हर्ट्झचा सुपर स्मूथ रिफ्रेश रेट. म्हणजे हे आकडेच सगळं काही बोलून जातात. इथे या ग्राफवर नजर टाका. OnePlus 15R ची बॅटरी इतरांच्या तुलनेत कितीतरी मोठी आहे. हेच या फोनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि तेच त्याला बॅटरीचा निर्विवाद चॅम्पियन बनवतं. तर मग प्रश्न पडतो की याचा खरा फायदा कोणाला होतो? तर तो होतो खास करून मोबाईल गेमर्सना. म्हणजे तासनतास गेमिंग केलं तरी बॅटरी संपायची चिंताच नाही. हा फोन म्हणजे गेमर्ससाठी एक वरदानच आहे. चला आता वळूया त्या कॅटेगरीकडे ज्याची सगळेच जण आतुरतेने वाट बघत असतात. इमेजिंग बीस्ट, म्हणजेच फोटोग्राफीचा बादशाह कोण. आणि हा किताब जातोय Realme GT 8 Proकडे. 200 मेगापिक्सेलचा रिको सेन्सर असलेला कॅमेरा आणि त्याला साथ देण्यासाठी 7000 mAh ची मोठी बॅटरी. काय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे ना. आणि या फोनचं वैशिष्ट्य फक्त कॅमेरा नाहीये, तर त्याचा डिस्प्ले सुद्धा आहे. 7000 निट्सची ब्राईटनेस. म्हणजे काय, तर काढलेले फोटो आणि व्हिडिओ अगदी जिवंत दिसतील. हा खरंच एक डिस्रप्टिव्ह फ्लॅगशिप फोन आहे. आत्ताची कॅटेगरी आहे प्रो अपग्रेड. यामध्ये आपण अशा फोनबद्दल बोलणार आहोत ज्याने एक अत्यंत महत्त्वाचं आणि खूप दिवसांपासून लोक वाट बघत असलेलं अपग्रेड आणलं आहे. आणि विजेता आहे iPhone 17. हो, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ॲपलने आपल्या बेस मॉडेलमध्ये 120 हर्ट्झ प्रो मोशन डिस्प्ले दिला आहे आणि सोबत 24 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा सुद्धा आहे. पण हे अपग्रेड इतकं महत्त्वाचं का आहे? कारण आयफोनच्या चाहत्यांसाठी हा एक खूप मोठा बदल आहे. यामुळे युजर एक्सपिरियन्स एकदम वेगळ्याच लेवलवर जातो. आणि आता आपली शेवटची पण अत्यंत महत्त्वाची कॅटेगरी AI स्पेशलिस्ट. कारण भविष्यकाळातले स्मार्टफोन्स हे सॉफ्टवेअर आणि इंटेलिजन्सवरच अवलंबून असणार आहेत. आणि या कॅटेगरीमध्ये गुगल पिक्सेल 10च्या पुढे कोणीच नाही. गुगलचं स्वतःचा टेन्सर G5 प्रोसेसर आणि तब्बल 7 वर्षांचा सॉफ्टवेअर अपडेट सपोर्ट हेच याला फ्युचर प्रूफ फोन बनवतं. आणि हेच वाक्य या फोनचं उत्तम वर्णन करतं.
जेव्हा गोष्ट AI इंटिग्रेटेड फोटोग्राफी आणि स्मार्ट फीचर्सची येते तेव्हा पिक्सेल हा बाजारातला गोल्ड स्टँडर्ड मानला जातो. तर आपण सगळे विजेते पाहिले. आता प्रश्न हा आहे की यापैकी आपल्यासाठी योग्य चॅम्पियन कसा निवडायचा. चला तर मग या शेवटच्या टप्प्यात यावर एक नजर टाकूया. तर ही आहे अंतिम चीट शीट जी निर्णय घ्यायला मदत करेल. आता विचार करा की आपली प्राथमिकता काय आहे. जर बजेट सगळ्यात महत्त्वाचं असेल तर गॅलेक्सी S24 हाच पर्याय आहे. जर बॅटरी लाईफ आणि गेमिंग हेच सर्वस्व असेल तर OnePlus 15R पेक्षा दुसरं काही नाही. जबरदस्त फोटो काढायचे असतील तर Realme GT8 Proला तोड नाही. एक स्मूथ प्रो लेवल अनुभव हवा असेल तर iPhone 17 आहेच. आणि जर सगळ्यात स्मार्ट AI फीचर्स आणि दीर्घकाळ चालणारा सॉफ्टवेअर सपोर्ट हवा असेल तर Pixel 10 हाच तो फोन आहे. म्हणजे तुमची प्राथमिकताच तुमचा चॅम्पियन ठरवेल. तर या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट तर स्पष्ट होतीये. प्रत्येक फोन आपापल्या जागी सर्वोत्तम आहे. आता विचार करण्याची वेळ आलीये. गेमर, फोटोग्राफर, प्रोफेशनल प्रत्येकाच्या गरजेनुसार योग्य चॅम्पियन कोणता? हा निर्णय आता प्रत्येकाने आपल्या गरजेनुसारच घ्यायचा आहे.